नमस्कार, मी प्रतीक्षा आडी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सध्या म्हणजे दुपारी निघालो आम्ही काहीतरी किती 5 वाजता का 4 वाजता असे काहीतरी निघालो. चाललो आहे गावी आणि गावाला आपल्याला आज आंब्याला पाणी द्यायचं होतं. मागच्या वेळेस आंबे आपले चोरीला गेले, तुम्ही बघितले. आणि एका वेळेस 2 ठिकाणी आमच्याकडे चोरी झाली. ती पण आम्ही अशा ठिकाणी चोरी झाली की तुम्ही आश्चर्य होतील सगळेजण. हा पोलीस हा म्हणजे इकडे मी जिकडे राहते तिकडे पण जे सामान ठेवलं होतं मी ते तिथे पण चोरी झाली आणि गावाला पण चोरी झाली एकाच वेळेला. म्हणजे ते अगोदर चोरी नेली झाली की काय झाली काय माहिती नाही. पण जेव्हा आम्ही तिकडे ठाण्याला राहत्या तिकडे माझं वरतं एका बिल्डिंगमध्ये म्हणजे वरच्या टॉपच्या रूममध्ये माझं सामान होतं. तिथून सामानाचं आज तर थोडंसं हे होतं म्हणजे लॉक लावलेला होता. रात्री तर पूर्ण दरवाजा ओपन करून ना त्याला सामान अस्तव्यस्त करून मोकले. हे बघा, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल आम्ही गावी गेलो होतो तर हे असं दरवाजा कडी काढण्याचा प्रयत्न केला. आता सध्या आम्ही आता रात्रीचे 12 वाजलेत. आज रविवारचा दिवस आहे. आता 12 वाजता पोहोचलो तेव्हा कळलं का दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, कडी विडी केलेली आहे अशी तोडण्याची आणि याच्यात माझं भरपूर सामान आहे. तर आता बघूया गावाला गेल्यानंतर परत काही झालंय की नाही झालंय ते बघू. पुढे आता आपण काही कोण आहे त्याला तर काही रोखू शकत नाही. त्यांची मानसिकता आपण बदलू शकत नाही, आहे की नाही. आणि ज्या चोराने जर सॉरी आपला मोबाईल जरा म्हणजे आपले कॅमेरा शेक होतो तर ज्या चोराला जर अजून आंबे चोरायचे असतील ना तर बाबा ते चोरण्यापेक्षा तू माझ्याकडे ये. तुला लागेल ते 2 सांगून 4 देते आंबे विकत घेऊन. तुला एवढीच कमवायची लायकी नसेल लोकांचं माझे चोरून नेण्यापेक्षा ये माझ्या घरी ये. तुला लागेल ते विकत चांगले आंबे देते घेऊन जा. पण लावलेले उपटू नकोस. हा लागेल तर पावन 4 पण करते. तुझा कोंबडा चिकन मटन आणते, खायला पण घालते. हा आता काय बोलणार चोराला. तुला जर तुझी लायकीच नसेल ते 4 आंबे घेण्याची, पण उपटू नको आमचे, चोरून नको नेऊस. सनसेट होतो बघा, किती भारी व्ह्यू आहे, एक नंबर. आणि इकडे ढग पण एवढे भारी वाटतात, मस्त. गुड मॉर्निंग. बघा आज आलोय आणि रस्त्याला आहे इकडे ट्रॅक्टरच गेले म्हणून पप्पा बसले. तर मस्त सनसेट झालेला आहे आणि आज संडे तर आलो इकडे गावाला. आपण सॅटर्डेलाच येतो आणि संध्याकाळी दिवसभरात म्हणजे संध्याकाळच्या वेळात आपण पाणी वगैरे टाकतो. आज आलोय संडेला सकाळीच. तर मागच्या सॅटर्डेला आपले आंबे वगैरे नेले. आता बघूया जाऊन साहेब. चला तर आता हा रस्ता आपला, हा रस्ता. तर समोर हे बघा, हे टावर दिसतो. इथे विहीर आहे. इथून पाईप आणायचं तर पार आपल्या ह्या इथे शेतात ते साहेब गेलेत बघा. इथपर्यंत आपल्याला ते पाईप आणायला लागतात. एवढी मेहनत करतो आम्ही. तर मागच्या वेळेला मी बडबडले भरपूर, काय बडबडले. कोणाचा व्हिडिओ तर नाही, पण लोक व्हिडिओ बघून ना म्हणत होते हा असं तसं. अरे आम्ही मेहनत करतो बाबा, असं का थोडंच हे एवढी मेहनत करतो तर ते आम्हाला 2 आंबे काय 1 आंबा नेला तरी आमची नुकसानीच आहे. तर चला आता जाऊन बघूया. आता तुम्हाला दाखवते पुढे. थोडासा व्हिडिओ तिथे हे केली, उतरायचं पण होतं आणि साहेबांशी बोलायचं पण होतं. तर व्हिडिओ
बंद केली होती. तर चला आता एवढा एक आठवड्यानी आपला पाणी एवढा राहिलाय. एक आठवडा मागच्या वेळेला तर साहेब उतरले होते तर आपलं पाणी भरपूर होतं. आता बघा किती खाली गेले, पूर्ण खाली गेले. आणि इथे काय आहे माहिती का, याच्यात मासे तर किती आहेत काय माहिती नाही मला. पहिले ते भरपूर होते पण ते आता पागून पागून सगळ्या नेले. तरी सुद्धा ते मच्छी पकडायला पोरं वगैरे येतात आणि ते पाणी गदूळ केल्यामुळे ते लवकर खाली गेले. तसंच असतं ते एवढा खाली गेलं नसते. बघा बॉटल वगैरे किती टाकल्यात आणि बहुतेक जणांना मना पण केली तरी पण ते येतातच. आता ते ज्यांची विहीर आहे ते पण आता ते भाऊ येऊन बघून गेले. हे बघा हे मच्छीचे जाळे वगैरे बॉटल आणि हे मला वाटते पॉइझन आणलं होतं त्याच्यात टाकायला. इकडे ते बघा ते पण आहे कपडा. तिकडे पायपाला पील पडले होते तर पाणीच येत नव्हता. तर आता आला इकडे. तर हे बघा आता टाकून घेते पटापट. आणि किती वाजले काय माहिती, घड्याळ पण नाही बघितलं. तर आपण पहिलेच आता आंब्याला तशी सुरुवात आहे. बघू आता किती आहे कसं काय किती वाजेपर्यंत होतं. पटापट पटापट देऊन ठेवते आंब्याला पाणी. तर चला मित्रांनो घेते करून. हे बघा आज झालेत आपले. आता सेकंड टाइम इकडे पाणी टाकते बघा. तर आपल्या आंब्यानं पाणी झाले टाकून. त्या साईडनी तर झालं टाकून किती 7-8-9 आंब्यानं तिकडून झालं टाकून. नाही इकडून आहेत आता टाकायचे. तर आता झालं आंब्यानं पाणी का आपण सरळ आता घरनं लगे आपली तयारी करायची आणि निघायचे. चला दाखवते एकदा पुन्हा तुम्हाला. बघा असं डबल पाणी द्यायला लागलंय. इकडे तिकडे बेलाला पण दिलंय, इकडे आंब्यांना पण थोडं 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 पटापट देते. साहेब तर गेले तिकडे, मोटार आहे तिकडे. आणि मित्रांनो एक सांगायचं विसरलं, लोक मदतीला तर 5 पैशाची येत नाही पण आपल्याला काय म्हणतात ते शिकवायला एवढी लोक येतात की बस. आता 2-3 लोकांनी तशी मला आता मागच्या वेळेला पण आलो तेव्हा पण काय काय सांगत होते. मला नाही सांगत, मी पटकन बोलते म्हणून मला कोण काही सांगत नाही, शिकवत नाही. असा साहेबांना शिकवायचा प्रयत्न करतात. तर साहेबांना शिकवलं तरी साहेबाई मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. तर त्या लोकांचं सगळं व्यर्थ जातं शिकवणं पाईपाचं. इकडनं घ्यायचं. तर हे बघा आपण मागच्या वेळेला आपण इकडे झेंडूची बागेमधून आपण झेंडू घेतला होता. तिथून एक किलो हां. तर आपण भेंडी तर मस्त फ्रेश मध्ये तोडायला लावले. तर आपण फ्रेश घेऊन जाऊ. ठाण्याला आपल्याला चिकार भाजी मिळते पण फ्रेश भेटत नाही. तर आता मस्त होती. आणि थोडंसं मी इकडे वाटतं तोडायची पण आहे बघा, दाखवते तुम्हाला. या लाईनीला तोडायची पण आहे बघा. हे आता भेंडी अशी ही तोडतात, ती बघा ही तोडायची. एवढी लई तोडतात ह्या लाईनीला, भरपूर आहे तोडायची. तिकडे वाटतं तोडले त्यांनी. हे बघा मस्तपैकी फ्रेश या लाईनीला भरपूर आहे तोडायची. तर हे बघा मगाशीच पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता तुम्हाला दाखवते गावावरून काय काय आणले. तर हे बघा हे कोण कोणाला माहितीये, माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना
फॅमिलीला. तर हे बघा, हे ओळखताय का कोण? आपले इकडचे जर वाडा साईड किंवा शहापूर इकडे असतील तर त्यांना माहितीच आहे असेल, आणि ज्याला नाही माहिती त्याच्यासाठी हे जे हे मुधोड्या म्हणतात आमच्याकडं, जी मुवाची फुलं येतात ते, त्याचे हे फळ आहेत. तर आपण गावावरून बघा हे आणले, हे दुधे घेतले, हे ताडगोळे घेतले, भेंडी आणि चिकू घेतले तिथे. तर तर हे ज्याला माहिती नसेल तर जो हिंदीत त्याला मोहाची फुलं बोलतात, फुलं असतात ना त्याच्यापासून हा फळ आहे त्याचा, जे दारूला वापरतात. आमच्याकडे मू बोलतात, मुवाची मुधोड्या बोलतात त्याला. तर हे मुधोडे भाजी बनवतात त्याचे, असे म्हणजे हे करायचे, फोडायचे, याच्यात बी असते ती बी काढून नाही, हे वरचं साल असतं ना हे घ्यायचं असतं. तुम्हाला काहीतरी दगड वगैरे असले तर त्यांनी, किंवा आपला लसूण आपण खलबत्ता असतो त्याच्यात बघा, हे त्याचे साल आहे, हे त्याचे साल आहे आणि हे त्याच्या बिया आहेत. तर ह्या बिया घ्यायच्या नाही, हे सालीचे चांगले बारीक तसे चिरून काप करून, आणि हे बॉईल करून ना चांगले पिळून वगैरे तेल कांद्यावर करायचे, छान लागतात. अशी ही जंगली भाजी आहे आणि ही खायची असते, चांगली असते शरीरासाठी. आमच्या आदिवासी समाजात याला खूप आम्ही वरदानच समजतो, आणि पूर्ण त्याच्या मुलापासून तर पानापासून तर फळापासून फुलापासून सगळा उपयोगी आहे. आणि त्याचे फूल तर एवढ्या काय काय पदार्थ बोला किंवा दारू वगैरे सगळं सगळं बनवतात त्याच्यात, आणि याची भाजी होते. आणि हे पिकल्यानंतर, हे मित्रांनो पिकल्यानंतर या बियाचं चांगलं फोडून सुकवून याचं तेल सुद्धा होतं. तर तेल आपल्या खाण्यासाठी पण होतो, हा या बियांचं तेल खाण्यासाठी पण होतं, आणि आपल्या शरीरात जर काय आजार असतो तेव्हा मॉलिश वगैरे करतात, त्या मॉलिशला पण वापरतात. असं हे मुवाचं फळांचं फुलांचं पानांचं वैशिष्ट्य आहेत. तर चला मित्रांनो, माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असतील तर जरूर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन तुम्हाला माहिती माझ्याकडून मिळत राहणार. तर चला बाय, गुड नाईट.